पण दाखवलं जात आहे. निश्चितच यूट्यूबवरती देखील अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत. पहिला सामना आहे आजच्या 4थ्या दिवसातली ही पहिली लढत. प्रकाश रोटे 11 शिंगणापूरचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये #51 स्पोर्ट्स पाटणेचा संघ. या दोन संघांमध्ये हे बॅटल दोन्ही टीम्सचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चला #51 स्पोर्ट्स पाटणे आपला 12वा खेळाडू पाठवायचा. चला या सूचना सारख्या दिल्या जाणार नाहीयेत. आपल्याला एक एक वेळेस सूचना दिल्या जातील, त्यानंतर आपण त्या सूचनेवरती अंमलबजावणी करायची. #स्पोर्ट्स पाटणे. चला आपला येऊ द्या 12वा खेळाडू. थँक्यू. येस 12वा खेळाडू. चला #51 स्पोर्ट्स पाटणे 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आणि जो 12वा खेळाडू असेल तो किट मधलाच असेल. जी लिस्ट असेल त्यापैकीच 12वा खेळाडू येणं अनिवार्य आहे, याची नोंद देखील घ्यायची. येस चला सामन्याला आता मात्र सुरुवात होते. अर्थातच पहिला सामना आपण पाहतो. पहिलं बॅटल आपण पाहणार आहोत गुरुताईच्या ट्रॅक वरती. अर्थातच षटक क्रमांक 1 ची जबाबदारी विकास भवडच्या खांद्यावरती दिली जाते. निश्चितच आपण पाहिलं तर लीग स्टेजच्या स्पर्धांचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 1 मध्ये विकास भवड. यस सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अर्थातच स्ट्राईक एंडवरती शिवाजी पाडळकर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही कॅप्टन आता मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. निश्चितच शिवाजी पाडळकर आणि त्याच्या विरोधात आपण गुरुताईच्या ट्रॅकवरती विकास भवडला पाहतोय. ती पहिल्या षटकामध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं हे बॅटल पाहायला मिळते. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सागर मेतके दाखवत असताना पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातला आणखीन एक जबरदस्त खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय. यस सामन्याला इथे सुरुवात होते. आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सामन्याला सुरुवात होते. पहिला सामना पहिला बॉल घेऊन विकास भवड गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल ओव्हर पिच होता. एक्स्ट्रा कव्हर्सला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर स्लाइस झाला बॉल. चालला कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. पहिल्या बॉलवरती शिवाजी पाडळकरच्या बॅटमधून शानदार स्ट्रोक चौकार. इथे मात्र चौकाराने होत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील सरळ बॅटने यावेळेस ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा कव्हर्सला क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल आता कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. यस जे मंदिराच्या इथे खेळाडू आणि प्रेक्षक आहेत त्यांनी मंदिराच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. मंदिराच्या पाठीमागे जे प्रेक्षक आणि खेळाडू उभे आहेत त्यांना मी विनंती करतो आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस अर्थातच गजानन गुरव सर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत.
5 या आकड्यावरती धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. ते मंदिराजवळ जे प्रेक्षक आणि खेळाडू आहेत आपल्याला वारंवार सूचना दिल्या जातात बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थांबायचंय. खेळाडूला कोणती अडचण येता कामा नये याची नोंद घ्यायची. रिव्हर्सचा फटका यावेळेस आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. चला ती टू व्हीलर बाईक देखील जी आहे टू व्हीलर ती देखील बाहेर काढायची. याही वेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क होताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कुलातला बॉल याही वेळेस आपण पाहिलं तर सर बॅटने ऑन साइडला टर्न केलं. बिडॉट मधून क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत एक सिंगल डाव इथे धावफलकावरती येत असताना पाहायला मिळते. कुलात टाकला होता विकास भवडचा पण विचार केला तर लीग स्टेजच्या स्पर्धांमध्ये सातत्याने चांगल्या दर्जाचा या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारे पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. शिवाजी पाडळकर चांगली सुरुवात त्यांना देखील मिळाले. 2 चेंडू आणि 5 धावा. बॅटवरती बॉल अगदी चांगल्या प्रकारे आलेत पहिले 2. ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कवचला क्षेत्ररक्षक आहे. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबडी जरूर पाहायला मिळाली मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं संपलंय. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 या आकड्यावरती धावसंख्या तोपर्यंत जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. चला थँक्यू. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आता षटक क्रमांक 2 साठी कोल्हापूर जिल्ह्याचा अपकमिंग युवा सितारा अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कृष्णात काशीत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये ज्या खेळाडूने अगदी पन्हाळ्याच्या सावकार चषकामध्ये मोठमोठ्या फलंदाजांचं तोंडचं पाणी पळवलं होतं तोच आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कृष्णात काशीत षटक क्रमांक 2 मध्ये एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चा फिरकीची राहिली. या खेळाडूची नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगर कोल्हापूर जिल्ह्याचा षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक विकास भवडने अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलं आणि आता मात्र ती जबाबदारी दिली कृष्णात काशीच्या खांद्यावरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आजच्याही दिवसामध्ये 4थ्या दिवसामध्ये देखील आपण आवाज ऐकणार आहोत. अर्थातच महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट मनीषजी पाटील सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. फुलटॉस होता यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्क्वेअर ड्राऊचा फटका इथे केला तोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 8 ऑन दी बोर्ड. आता सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र पॉवर प्लेचा वापर इथे करावा लागणार आहे कारण आपण विचार केला तर या मैदानावरती तितक्याशा धावा बनवल्या जात नाहीयेत. कुलातला बॉल जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक सिंगल डाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 9 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतंय. सिंगल डबलने इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न निश्चितच इथे पाहायला मिळतोय. फलंदाजांचा धावा गोळा करण्याचा प्रयत्न एकेरी दुहेरी धावेने सध्याच्या घडीला
#51 स्पोर्ट्स पाटणे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. लीग स्टेज मधला आजचा हा 4था दिवस आपण पाहतोय. आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट टर्बाचा क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र इथे चुकी झाली आहे. झेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले, कठीण जरूर होता मात्र हा झेल इथे सुटलाय. त्याचबरोबर 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 11 या आकड्यावरती डबल डिजिट पर्यंत धावफलक जाऊन पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. ऑन साइडला यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा कास नव्हता. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. निश्चितच कृष्णात काशीद आपल्या फिरकीची जादू मैदानाच्या आतपरे दाखवत असताना पाहायला मिळतोय. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतपरे. या खेळाडूने अगदी पाहिलं तर सावकार चषकाची स्पर्धा गाजवली होती. या खेळाडूने निश्चितच सुमित डेके आणि फरदीन काझी सारख्या फलंदाजांना या खेळाडूने अगदी जागेवरती थांबवलं होतं. स्विच हिट रिव्हर्सचा फटका, यावेळेस आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय, धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगली षटक आता निश्चितच आपण पाहिलं तर हे दुसरं षटक देखील अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं गेलंय. पहिलं षटक विकास भवडचं 7 धावांचं, त्यानंतर हे दुसरं षटक कृष्णात काशीदचं आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावांचं राहिलंय. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकला जातोय. सागर मेतकेच्या बॅटमधून आपण विचार केला तर तितक्याशा धावा येत नाहीयेत. स्विच हिट रिव्हर्सचा फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी सागर मेतकेच्या बॅटमधून षटकार. षटक क्रमांक आता मात्र 3 मध्ये अर्थातच विकास भवडला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये विकास भवड आलेत गुलताईच्या ट्रॅकवरती. तर 18 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अखेरीस लगवल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला कृष्णात काशीदच्या विरोधात. ही आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या बॉलवरती केला सागर मेतकेने आणि निश्चितच अवगती देखील वाढवल्या. पर्यंत 18 धावा 9च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. पुन्हा एकदा विश्वास विकास भवडने स्वतःवरती दाखवला. षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र फील्ड ओपन झाले. पॉवर प्लेची 2 षटक संपलेत. मात्र 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईन्स वरती पाहायला मिळतात. हा प्रकार आडवा बॅटने हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. निश्चितच 6 धावेची मोहर शिवाजी पाडेकरच्या बॅटमधून हवाई हल्ला, षटकार. थँक्यू. यस 24 या आकड्यावरती धावसंख्या आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. आता ती आक्रमकता दाखवायला सुरुवात इथे फलंदाजांनी केली. निश्चितच आक्रमकतेने बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. फुलटॉस सरबाटने लॉफ्ट केला. याही वेळेस समोरच्या दिशेने थेट साइड स्क्रीन वरती बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारानंतर शिवाजी पाडेकरच्या बॅटवर चौकार.
यस, याही वेळेस आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. या 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 29 आकड्यावरती. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 इथे चालू असताना आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले. आता मात्र आपण पाहिलं तर सागर मैतके आले स्ट्राईक एंडवरती. 6 मध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. शॉर्ट टर्बालना क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. एक चिकी सिंगल धावफलकावरती लागले आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते अर्थातच 30 या आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूब प्रक्षेपण थेट घर बसल्या ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 30 या आकड्यावरती धावफलक. याही वेळेस आपण पाहिलं तर डाऊन द लेग चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. अगदी पाहिलं तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हातायला गेल्याने तिथे एक्स्ट्रा धाव खर्च झाले. शिवाजी पाडळकर चांगली सुरुवात मिळाली. कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेसा असा खेळ मैदानाच्या आतपर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याही वेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातं. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकच धाव धावफलकावरती 8 झाले आणि या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावफलक आता जाऊन पोहोचते अर्थातच 32 आकड्यावरती. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. आता सिंगल डबल्सचा खेळ कारण हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो अर्थातच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. लॉफ्ट केला. ओव्हर पिच बॉल थेट पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. 6 धावेसाठी सागर बेतकेच्या बॅटमधून षटकार. वाजून 24 मिनिटाने पहिला बॉल पडला. निश्चितच 6 षटकांसाठी आपल्याला 30 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. 7व्या षटकासाठी आपण पाहिलं तर 7वं षटक 30 मिनिटाच्या नंतर चालू होणं गरजेचं आहे. 30 मिनिटाच्या अगोदर चालू होणं गरजेचं आहे. नाहीतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपण थोडासा स्पीडअप देखील घ्यायचा आहे. यस, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये इंद्रजित दाखल होत असताना पाहायला मिळतात. 4थ्या षटकामध्ये इंद्रजित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कुरातला बॉल सर बॅटने यावेळेस आपण पाहिलं तर पुश केलं. खुश राहिलेत. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते. सिंगल डबल्स देखील महत्वाच्या राहणार आहेत कारण अगदी पहिलं षटक चांगल्या प्रकारे आलं. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉल पासून ची आक्रमकता धारण केली. निश्चितच आपण पाहिलं तर कौतुक फलंदाजांचं होणं गरजेचं आहे. संयमानं पावलं टाकली आणि त्यानंतर धाडस मोठ्या फटक्यांचं पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. थेट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा धमाका. 6 धावा सागर मेतकेच्या बॅटवरून.
45 धावा. आडवा बॅटने याही वेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप पडून जबरदस्त फटका. धावा मिळतात पूर्णपणे 4. सागर मेतकेचा आणखीन एक वार, चौकार. थँक्यू डीसे. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका. याही वेळेस एलिव्हेशन आहे का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला, एक चांगला झेल. विकेट आली, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला. आयकॉन खेळाडू सागर मेतके बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम मनेरमाळा अर्थातच लखन गागडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मनेरमाळाचा आणखीन एक विस्फोटक बॅटर बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 49 धावा फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये यस तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रशांत गुमान एक मनेरमाळाचा जबरदस्त खेळाडू, त्याच्या बॅट मधून चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आजच्या दिवसामध्ये लखन गागडे कशा प्रकारे खेळ करतो हे देखील पाहावं लागणार आहे, कारण 49 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. कुलातला बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालंय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 49 या आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीला संयम दाखवला, मात्र त्यानंतर तो प्रयत्न झालाय आक्रमकता दाखवण्याचा, मात्र एक विकेट आले. पार्टनरशिप ब्रेक केले. आडवा बॅटने याही वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय सर्कल मधून. एक सिंगल पुन्हा एकदा फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक निश्चितच 4 चा केस संपला. 50 धावा 4 षटकांच्या अखेरीस फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 3 षटकांचा केस शिल्लक आहेत. उर्वरित 18 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील, ड्रिंक्स ब्रेक कडे आपण वळतोय आणि जातोय डीजेचा एका सुमधुर गाण्याकडे देखील. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट अर्थातच मनीष पाटील सर यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मागच्या दिशेने आपण जातो. आतापर्यंत 50 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याचा नन्नामुन्ना जादूगर अर्थातच कृष्णात काशीद गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 मध्ये आता कृष्णात काशीदला आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये इथे विश्वास पुन्हा एकदा दाखवला. एक युवा खेळाडू टॅलेंट आहे. या खेळाडूकडे देखील अगदी कमी कालावधीमध्येच खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या दर्जाचा हाही खेळाडू खेळत आलाय. समोर लखन गागडे सारखं आव्हान असणार आहे. निश्चितच या खेळाडूकडे देखील अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये हे नाव देखील चर्चेत आहे. लखन गागडे स्ट्रायकिंग वरती. पहिला बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकास भोवडने पकडलाय झेल. संपलाय लखन गागडेचा खेळ. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. लखन गागडे बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू. येस, नवीन बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजित दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी अजित यांना आपण पाहतोय. कृष्णात काशीद याच खेळाडूचा उल्लेख मगाशी मी करत होतो. निश्चितच एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि जेव्हा विकेटची गरज असताना या खेळाडूने विकेट देखील मिळवून दिले. अर्थातच 49 वरती 0 आणि तिथून बॅक टू बॅकच्या विकेट्स आता यायला सुरुवात झाल्या. दिवसचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर संपर्क तितका सकास नाही. रनआउटची संधी अपील पंचांकडे झाली आहे. पंचांचा इशारा आलाय नॉट आउटचा. अर्थातच आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव सुखरूपरित्या पूर्ण झाले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 51 या आकड्यावरती. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. फेकी देखील अचूक झाली. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये शिवाजी पाडळकरचं इथे पाहायला मिळालं. कर्णधार आहे आणि निश्चितच कर्णधाराला साजेसा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 मध्ये 22 धावा. अर्थातच 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून प्रकाश रोटे स्फुट शिंगणापूर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. निश्चितच आतापर्यंत फाईट केली जाते दोन्ही संघांकडून. आपण विचार केला तर सुरुवातीची षटकं जरूर गोलंदाजांची राहिली. यावेळेस बाटची कडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षकाकडून चुकी होत असताना पाहायला मिळते. सिंगल इथे धावफलक्यावरती ऍड झाली आहे. निराशा पाहायला मिळते कारण या चेंडूवरती जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव आली आणि ही एक धाव धावफलक्यावरती ऍड झाली आणि आता धावसंख्येचं टोटल अर्थातच 52 या आकड्यावरती सिंगल डबल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर एकेरी दुहेरी धावेने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न इथे केला जातो. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. फुलटॉस ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी अजितच्या बॅट पळून षटकार. यस, चुकी केली क्षेत्ररक्षकाने इथे मात्र अजितचा झेल सोडलाय. जीवनदान जरूर दिलाय आणि त्याचबरोबर तो षटकार देखील आलाय. जखमेवरती मीठ चोळणारा तो षटकार आणि आता धावसंख्या 58 या आकड्यावरती. करंट रन रेट जो सुरुवातीच्या षटकामध्ये 7 किंवा 8च्या सरासरीने चालू होता तो आता 12च्या घरामध्ये गेला. रिव्हर्सचा फटका यावेळेस पॉइंटला बीट केलाय आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी अजितच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. 62 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 62 ऑन द बोर्ड. अगदी विचार केला तर थोडीशी चुकी केली जाते. कृष्णात काशी दिशा थोडीशी खराब, त्याचबरोबर लेंथ देखील थोडीशी खराब पाहायला मिळते. कुलातला बॉल यावेळेस परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. ऑन साइडला टर्न केलाय दरम्यान सिंगल फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय. डबलचा कॉल दिलाय. रनआउटची संधी, धोक्याची घंटा पुन्हा एकदा अपील झाली आहे. बोट आकाशाकडे म्हणजेच काय तर आता माघारी परतावं लागतंय. शिवाजी पाडक अजितची विकेट आली आहे. तिसरा धक्का इथे बसलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अजितचा खेळ संपलाय आणि त्याचबरोबर 5 षटकांचा देखील खेळ संपलाय. 63 धावा धावफलकावरती जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे.
इन बाटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विनायक जाधव दाखल होत असताना पाहायला मिळतोय मान फ्रॉम मनेरमाळा. मनेरमाळाचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपल्यासाठी कॉल असणार आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाच्या विरोधामध्ये एटी स्पोर्ट्स संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यस गोलताईच्या ट्रॅक वरती साईराजला आपण पाहतोय. साईराज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. एक युवा खेळाडू 6व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 63 धावा, चांगली धावगती राखल्या. निश्चितच स्टार्ट चांगला मिळाला. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात. 49 धावांची पार्टनरशिप. त्यानंतर जरूर विकेट आला, मात्र जी धावगती राखायची होती ती राखली. यावेळेस आपण पाहिलं तर खराब चेंडू थोडासा पाहायला मिळाला. पाठीमागे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 64 या आकड्यावरती. 64 ऑन दी बोर्ड. 64 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. विनायक आले आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. मनेरमाळाचा खेळाडू आहे आणि त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्राइक एंड वरती. उलटॉस सरबाटने उचलला, फटका फसला. क्षेत्ररक्षक वर कॅच, जबरदस्त झेल पकडला. विकेट आल्या फुल टॉस बॉल वरती. विनायक जाधव शून्याचा चष्मा घालून बाद. थँक्यू. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र अमोल भोजने दाखवत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडूंच्या यादीमधलं आणखीन एक मोठं नाव अर्थातच अमोल भोजने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 64 या आकड्यावरती 4थी विकेट. फुल टॉस बॉल वरती ते विकेट गमावले विनायक जाधवने. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळे आता मात्र त्यांची विकेट आली. त्याची जागा घेण्यासाठी अमोल भोजने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. साईराजचा विचार केला तर पहिले दोन्ही चेंडू फुल टॉस हाताळलेत. सरबाटने समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावते. सिंगल डबलने आता मात्र धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. शिवाजी पाडळकर आले 13 मध्ये 24 धावा. चांगली बॅटिंग एका एंडने धावा त्यांच्या माध्यमातून येत आहेत. याही वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डीप मधून प्रोटेक्शन. स्क्वेअर लेगचे येते. सिंगल कंप्लीट झाले. कृष्णात काशीत वेगाने आलेत. एका धावेवरती थांबवलंय. फेकी देखील चांगली झाले. कलेक्शन खराब झालंय. चुकी केली. बॅकअप नव्हता आणि त्यानंतर धावा किती मिळत आहेत हे देखील पाहावं लागेल. पंचाचा इशारा येतोय. अर्थातच 5 धावेंचा इशारा आला. 5 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 5 धावेंच्या मदतीने आता धावसंख्या 70 या आकड्यावरती. बॅकअप खराब झालंय. निश्चितच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होतं. स्क्वेअर लेग मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संपर्क तितकासा खास नव्हता. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मधून कृष्णात काशीत वेगाने आले. फेकी देखील चांगली झाली होती, मात्र त्यानंतर कलेक्शन खराब. बॅकअप देखील नव्हतं. चुकी केली आणि त्याचबरोबर इथे 5 धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा एक्स्ट्रा बहाल केल्या आहेत. 70 या आकड्यावरती धावफलक. बॅकफुटला जात असताना फटका पॉइंटला बीट केलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 धावा अमोल भोसलेच्या बाट पेरू चौकार. थँक्यू. यस, अमोल भोजनेचा क्लास पाहायला मिळाला. बॅकफुटवर जात असताना इथे स्क्वेअर कटचा फटका. चांगलं टायमिंग द मिडल ऑफ द बॅट चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर चौकार. 74 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. ऑन साइडला यावेळेस देखील फटका केला. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये गडबडी आणि आणखीन एक विकेट. आता मात्र शिवाजी पाडळकरची विकेट आली आहे. 5वा धक्का बसलाय. रनआउटच्या स्वरूपात 5वी विकेट. शिवाजी पाडळकर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. यस, नवीन बाटर मैदानाच्या आतपर्यंत इनॅट नंबर 7 7व्या स्थानावरती आता मात्र राकेश दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. कुर्ताईच्या ट्रॅकवरती शरद राबाडे आलेत. 7वं षटक, शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी. चला, महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि एटी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. 75 धावा धावफलकावरती 6 षटकांच्या अखेरीस 75 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारली गेली. स्टार्ट चांगला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट जरूर येत होत्या, मात्र धावगती प्रत्येक फलंदाजाने राखले. त्या आक्रमकतेने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले आणि त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारली गेली. शेवटच्या षटकामध्ये शरद राबाडे यांच्यावरती विश्वास दाखवलाय. निश्चितच आपण पाहिलं तर 7 षटकांची मॅच आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 7 षटकांमध्ये 80 ते 85 धावा बनवल्या गेल्यात. या मॅच मध्ये किती बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या डावाचे. ऑफ कटर आतपर्यंत आला. ऑन साइडला टर्न केला विथ द टर्न. डीप मध्ये प्रोटेक्शन, स्क्वेअर लेगला सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यावेळेस बॅकअप चांगला आहे. रनआउटची संधी. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे, म्हणजेच काय तर अमोल भोजनेची विकेट आली आहे. धक्का क्रमांक 6वा इथे बसतोय. अमोल बॅक टू दी पवेलियन. येस, नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये रणजित सलगर दाखवत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक नामांकित खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 76 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या. 6वी विकेट आली आहे. अगदी विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात आतापर्यंत 3 विकेट बहाल केल्या आहेत. #51 स्पोर्ट्स पाटणे संघाने. ऑन साइडला यावेळेस हुक केलं जात आहे. फटका चांगला केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र धावा मिळत आहेत त्या पूर्णपणे 4. थँक्यू. यस, या राकेशच्या बॅटमधून इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 80 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 80 ऑन दी बोर्ड. 80 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. याही वेळेस पुन्हा एकदा तो ऑफ कटरचा वापर बुक करत असताना इथे धावा बुक केल्या. 4 धावा आणि या 4 धावेने 80 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. जी धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बनवली जाते ॲव्हरेजली, ती धावसंख्या आता बनवली गेली. अजूनही 4 चेंडू मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहेत. याही वेळेस पुन्हा एकदा ऑफ कट राउंड साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. कृष्णात काशी देतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनआउटची संधी. धोक्याची घंटा. पंचांकडे अपील. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते.
यस, इट्स नॉट आउट. दरम्यान आपण पाहिलं तर दोन धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पोहोचते अर्थातच 82 आकड्यावरती. 82 ऑन दी बोर्ड. 82 धावा धावफलकावरती. राकेशचा विचार केला तर ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय. या शेवटच्या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. एक चौकार देखील आलाय, त्याचबरोबर सिंगल डबल्स धावा देखील येत आहेत. ते षटक आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट देखील आले. कशा प्रकारे समाप्त केलं जाईल या षटकाला हे देखील आता पाहावं लागेल. आडवा बॅटने यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक आता रोटेट होते. 83 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रयत्न केले जात आहेत सातत्याने मोठ्या फटक्यांचे, मात्र त्या प्रयत्नांना आता यश येत नाहीत. एक चौकार जरूर आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त मोठे फटके येत नाहीयेत. 83 धावा अगदी विचार केला तर 12.45च्या सरासरीने या धावा बनवल्यात. 2 चेंडू शेवटचे या षटकाच्या अर्थातच पहिल्या डावाच्या अजूनही मैदानाच्या आतपरी शिल्लक आहेत. लॉफ्ट केला यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. अर्थातच 85 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चला, महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि एटी स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. 85 आकड्यावरती धावसंख्या अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. ती पाहिलं तर रणजित सलगर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेमवरती. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस सरबाटने लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. 6 धाव्यांची बोर. शेवट गोड झालाय. शेवटच्या बॉलवरती रणजित सलगरच्या बॅटवरून षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ देखील संपलाय. पहिली 7 षटकं समाप्त झालेत. 91 धावा 7 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 42 चेंडू आणि 92 धावांची. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आवाजामध्ये देखील बदल केला जाईल. यस, यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थातच महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट अर्थातच मनीषी पाटील सरांचा आवाज यानंतरच्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत. जब तुम अंडों से निकले भी नहीं थे ना. बघायला गेलं तर ग्राउंडच्या भोवतीनं आपल्याला जी झाडं पाहायला मिळतात
बँक ऑफ बडोदाचे माननीय मॅनेजर श्री अमोल जाधव सर यांच्या शुभ हस्ते घेतला जाणार आहे. यानंतरचा कॉल अर्थातच नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. सरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. येस बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर अर्थातच अमोल जाधव सर विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बघायला गेलं तर या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाड्याच्या चहूबाजूने आपल्याला झाडं देखील पाहायला मिळत आहेत आणि ही झाडं त्यांच्या माध्यमातून दिली गेलीत, लावली गेलीत. अर्थातच निसर्गाचं संरक्षण केलं गेलंय. या ठिकाणी विनंती असेल महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि एटी स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मान्यवरांचं आगमन झालंय. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा. आपल्याला विनंती असेल शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपल्यासाठी असणार आहे. धन्यवाद विजयजी. टॉस आपण करूयात, पण आता पहिल्या सामन्याचे अपडेट्स जे पहिल्या इनिंगचे झालेले आहेत ते आपण अपडेट्स घेऊया. 92 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. स्कोर कार्ड आपण पाहूया. स्कोर कार्डवर नेमकं काय, कोणी किती धावा केल्या, कोणी किती विकेट्स घेतल्या ते देखील आपण समरीच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात जास्तचा स्कोर आपण पाहिला तर शिवाजी 29, सागर 25 आणि त्यामागोमाग अजित यांच्या 12. बाकी सर्वांचा सिंगल डिजिट स्कोर. 7 षटकांमध्ये 2 एक्स्ट्राज होते, म्हणजे गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली, पण फलंदाजाने पूर्णपणे कस काढला. 91 धावा धावफलकाला. आणि बॉलिंग कार्ड आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना प्रकाश टोटे स्पोर्ट्स शिंगणापूर विकास यांची 2 षटकं 26 धावांची, कृष्णात यांची 2 षटकं 24 धावांची, त्यांना मिळाला 1 विकेट. इंद्रजीत यांचं 1 षटक 12 धावांचं, त्यांना मिळाला 1 विकेट. साईराज यांचं 1 षटक, त्यांनी 12 खर्च केला, 1 विकेट त्यांनी मिळवला. आणि शरद यांचं 1 षटक 16 धावांचं. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने जवळपास तितक्याच धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यामुळे 92 धावांचं लक्ष ठेवलं 42 चेंडूंमध्ये. चला घेऊया या दुसऱ्या डावाचे अपडेट्स. पुन्हा एकदा बंटी पाटील चषकामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. केडीसी लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत, ऐकतायत, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस 4था आणि 4थ्या दिवसातला पहिला सामना. पहिल्या सामन्यातला हा दुसरा डाव आणि दुसऱ्या डावातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय रणजित. पंचांच्या डावीकडून रणजित स्टार्ट घेतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सुरुवात करावी तर अशी दणक्यात 1 बाउन्स, बॉल सीमारेषा पार, चौकार. येस थँक्यू. आपण बघणार आहोत महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि एटी स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान. त्याचबरोबर अरुण तेली साहेब या ठिकाणी संघमालक उपस्थित आहेत एटी स्पोर्ट्सचे आणि त्याचबरोबर संतोषजी कोरवी सर देखील उपस्थित आहेत महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावड्याचे. आणि टॉस घेतला जातोय अर्थातच बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर अमोल जाधव सर यांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातोय. छाप आलाय आणि टॉस जिंकलाय अर्थातच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघानं. काय घ्याल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण. येस बघायला गेलं तर आजच्या दिवसाचा दुसरा सामना आहे. भव्य दिव्य सोहळा देखील रंगलाय. काय टार्गेट असेल कारण पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय? वाऱ्याच्या झोकामुळे पहिला क्षेत्ररक्षण घेतलंय की आम्हाला स्कोर कमी ठेवून त्याच्या पाठोपाठ खेळता येईल असं. येस नक्कीच. आणि आपल्याला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. पहिली जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. मोठा धावा या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. काय टार्गेट सेट करावं लागेल?
7 ओव्हरमध्ये आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. असे कोण खेळाडू आहेत संघामध्ये की ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आपल्याला असणार आहेत? प्रमोद चव्हाण आहेत, गजानन गुरव आहेत, मुकेश शिंदे आहेत. यस, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पुढच्या सामन्यात भेटू आपण. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर देखील आपण बघतोय नाळे सर देखील आहेत. सर्वांना दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा जातोय आपण सामन्याच्या दिशेने. थँक्यू सो मच. धन्यवाद विजयजी. टॉस झालेला आहे पुढच्या सामन्याचा आणि हा सामना संपल्या लगेच पुढचा सामना स्टार्ट होईल. याची देखील दखल दोन्ही कॅप्टन्सने घ्यायची. अभिजित आणि अक्षय. अक्षय आता स्ट्रायकर साईडला हुक केलंय. बॅटची लिडिंग एज, बॉल डीप मध्ये लँड होतोय आणि जशी सुरुवात अभिजितने या डावाला दिली तशीच साथ आता अक्षयची संघाला मिळते. त्याच्या वतीने सुद्धा पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाचे संघमालक संदीप पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आपण जातो थेट कॉम्बो बॉक्स मध्ये. मनीष सर. 3 चौकार पहिल्या षटकात पाहायला मिळाला. धावसंख्या झाले 13. नेक्स्ट बॉल रणजितचा. ओ रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलंय. नॉट ऍक्सेसिबल. लॉंग ऑफ क्लिअर. कडक बेधडक बॅटिंग अक्षयची. षटकार. थँक्यू. संध्याकाळचं सत्र हे फलंदाजांच्याच अवतीभवती राहतं. ते आपण मागच्या 4 दिवसांपासून पाहत आलेलो आहोत आणि पहिल्या डावात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. 42 चेंडूत 91 धावा बनवल्या आणि 92 धावांचं लक्ष ठेवलेत. खरं तर #51 स्पोर्ट्स पाटणे संघाकडून चांगली सुरुवात फलंदाजाने दिली होती, पण त्याच डावाला लक्षात घेत असताना या डावामध्ये चांगला खेळ व्हायला हवा आणि तेच लक्षात घेत असताना अक्षय आणि अभिजित या दोघांची फलंदाजी आतापर्यंत भन्नाट राहिलेली आहे. फुलटॉस बॉल आणि या बॉलवर सावध पवित्रा घेत असताना बॉलला फक्त प्लेस केले. कवचला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात होते. मिळते ती 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात एक धडकेबाज पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाले. अक्षय आणि अभिजित. अक्षयच्या 11, अभिजितच्या 8 आणि धावसंख्या आहे प्रकाश रोटे स्पोर्ट्सची बिनबाद 20 धावा. जिंकण्यासाठी 72ची गरज. बॉल शिल्लक आहेत 36 चेंडू 72 धावा. थँक्यू. स्पर्धेचं स्वरूप त्यावर खूप काही अवलंबून असतं. पूर्ण क्रिकेटपटू देखील पूर्ण वर्षभर ज्या स्पर्धेची वाट पाहतात, जर स्पर्धेचं स्वरूप भव्य असलं तर आणखीन जास्त ऊर्जा त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसते. आणि म्हणूनच मागच्या 4 दिवसांपासून तुम्ही तेच पाहिलेलं आहे की स्पर्धेचं स्वरूप भव्य असल्यामुळे द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर नाही द्यायचं, हेच खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. वेगवेगळे विक्रम तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळाले आणि म्हणूनच आहे ती गुणवत्ता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रिकेटची त्याचा साक्षात्कार मागच्या 4 दिवसात तुम्हाला आम्हाला सर्वांना होतोय. प्लेसमेंट चांगले, बॅकफुटला सरकून डिफेन्सिव्ह अप्रोच. सागरच्या या षटकाची सुरुवात #51 स्पोर्ट्स पाटणे संघासाठी डॉटने झालेली आहे, जी आवश्यकता आहे. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजाला रोखण्याचं तंत्र सागरकडे आहे, असाच कॅप्टनचा विश्वास. आणि म्हणूनच पहिलं षटक जरी 20 धावांचं राहिलंय, पण त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी सागर आलाय. पण आता सागर विकेटचा शोध सुद्धा घेईल अशी अपेक्षा आहे आणि यस एक्झॅक्टली कॉट अँड बोल्ड बाय सागर. अक्षयचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला. प्रकाश रोटे स्पोर्ट्स विकेट डाऊन. थँक्यू. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असतं, प्रत्येक षटक वेगळ्या पद्धतीचं असतं. एक षटक तुमच्या बाजूने नाही गेलं, नाराज व्हायचं नसतं. पुढच्या षटकावर आणखीन जास्त चांगलं काम करायचं, तेच लक्षात घ्यायचं असतं आणि तेच काम सागरच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे.
पहिल्या षटकात जे काय घडले त्या गोष्टींची जाणीव ठेवत असताना त्यांनी या षटकाची उत्तम सुरुवात दिलेली आहे. अक्षयचा खेळ संपला आणि अक्षयला इंद्रजितने रिप्लेस केलेला आहे, जे पोचतील स्ट्रायक असेंडला. सागरचा पहिला बॉल डॉट, पुढच्या बॉलवर विकेट. आता रिक्वायर्ड रन रेट 12.71. 72 धावांची गरज. 34 चेंडूचा खेळ आता अजूनही बाकी आहे. पहिले 2 सामने खूप महत्त्वाचे राहतात आणि म्हणूनच त्याच सामन्यांचं महत्त्व लक्षात घेत असताना प्रत्येक जण चांगला देण्याचा प्रयत्न करतोय. जर आता संध्याकाळच्या सत्राचं क्रिकेट तुम्ही चांगलं खेळलं तर फ्लड क्रिकेटमध्ये अजून चांगला खेळ देण्याचा मौका तुम्हाला मिळतो. बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची झाली दुर्दशा. बॉल जाईल फाईन लेग, लॉंग लेग सीमारेषेच्या पार. मिळतील या धावा. 4 चौकार. तो मनात फक्त धावा बनवण्याचं तंत्र घेऊन येतोय आणि तेच इंद्रजितच्या वतीनं पाहायला मिळालं. जे काम अपूर्ण राहिलं होतं अक्षयचं, ते काम पॉवर प्ले मधलं इंद्रजित पूर्ण करतोय. बॅकफुटला बॅलन्स करून पूल केलं. एलिव्हेशन नव्हतं, अंतर नव्हतं. सागर हा एक महत्वपूर्ण गोलंदाज का आहे त्याचं प्रमाण तो मैदानात देतोय. या षटकाला दुसरा विकेट मिळवतो. इंद्रजितचा खेळ 4 धावांवरच संपला. दोन विकेट्स या षटकात मिळवलेल्या सागरने. 4 धावा खर्च केल्यात, म्हणजेच 1 चौकार जरी येतोय पण त्या बदल्यात 2 विकेट सागरने या षटकात घेतलेले आहेत. त्याचमुळे #51 स्पोर्ट्स पार्टनर संघाकडून एक दमदार पुनरागमन पाहायला मिळालेलं आहे. या षटकात फक्त 4 धावा प्रकाश रोटे स्पोर्ट्सला मिळत आहेत. 24 धावा, 2 फलंदाज बाद. 10 चेंडूचा खेळ संपलाय. 7-7 षटकांचं क्रिकेट खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळते. स्वरूप भव्य आहे आणि म्हणूनच या स्वरूपाला लक्षात घेत असताना तुम्हाला घरूनच अभ्यास करून यावा लागतो की आपण कोणत्या संघासमोर खेळणार आहोत. प्रतिस्पर्धी संघामध्ये कोण आहे, गोलंदाज कसे आहेत, फलंदाज कशा पद्धतीने खेळतात, त्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन तुम्हाला तुमच्या खेळण्याच्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतात. तरच कुठेतरी तुमचा संघ जिंकत जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करू शकतो. पण जर तुमचा अभ्यास अपूर्ण राहिला आणि प्रतिस्पर्धी संघ तुमच्याहून वरच ठरला तर मग तुमचं स्वप्न ही स्पर्धा जिंकण्याचं आजच्या दिवसातच अपूर्ण राहू शकते. म्हणूनच द्यायचंय तर सर्वोत्तम खेळ द्यावा लागेल. सुरुवातच फक्त चांगली येऊन चालत नाही, तर प्रत्येक षटकावर तुमचं काम समान राहिलं पाहिजे. आणि आता ही दोन्ही षटकं जर आपण पाहिली, पहिले षटक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलं आणि आतापर्यंत गोलंदाज या षटकात भाव खाऊन गेलेला आहे. नवीन फलंदाज यश स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. मधल्या फळीतील आणखीन एक आक्रमक फलंदाज आणि आक्रमकता दाखवण्याची तयारी होती, पण मागच्या पायाला घट्ट करून पायांची स्ट्राईड मोठी करून कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर दरम्यान खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता. चांगलीच स्किल आहे बॉलिंगची, रिस्क मोमेंट आहे. बॉलवरचा ग्रिपिंग गोलंदाज सागर यांची पाहायला मिळते. बॉल वळवतायत, बॉलची पिचिंग चांगली करतायत आणि पूर्णपणे स्विच केलं. कॅप्टनने ठेवलाय डोळे झाकून भरोसा आणि म्हणून या षटकावर आपल्या कामगिरीचा ठसा सागर लावतायत. या षटकातला तिसरा विकेट, 3 फलंदाज बाद, 24 धावा. प्रकाश रोटे स्पोर्ट्स. तर सागर हे आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉनने आयकॉनची जबाबदारी पूर्णपणे उचललेली आहे. 3 विकेट्स, 2 डॉट, 1 चौकार असं या षटकाचं अनालिसिस आपण पाहतोय. पहिल्या षटकात जिथे 20 धावा होत्या, जिंकण्यासाठी 36 चेंडू 72ची गरज होती. त्यानंतर पुढच्या षटकात फक्त 4 आल्या आणि 3 विकेट सागरने मिळवले आणि म्हणूनच पुन्हा एकदा बॅलन्स दोन्ही संघाचा या सामन्यावर पाहायला मिळतोय. झटपट 3 फलंदाज बाद झालेत आणि आता पाहूया 5व्या क्रमांकावर कोणता फलंदाज येतोय. देवराज येत आहेत. पूर्णपणे आता गणित चुकलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या प्रकाश रोटे स्पोर्ट्सच्या संघाचा, कारण #51 स्पोर्ट्स पाटणे संघाकडून आयकॉन गोलंदाज सागरने चांगली कामगिरी केली. अभिजित फक्त या षटकामध्ये बग्याची भूमिका घेताना पाहायला मिळाला, त्यांना काय स्ट्राईक मिळाली नाही. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये स्ट्राईक रोटेशन पॉलिसी किती महत्त्वाची आहे
हे देखील प्रत्येक फलंदाजाला जाणून घ्यावं लागतं. प्रत्येक जणाला चांगलं खेळायचंय, प्रत्येक जणाला चांगलं द्यायचंय, पण कधी कधी तुम्हाला माघार घ्यावी लागते आणि या मागच्या षटकामध्ये कुठल्याच फलंदाजाने माघार घेतली नाही. स्ट्राईक रोटेट करायचं हे कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि म्हणूनच अभिजित सारखा फलंदाज ज्याला लय सापडली होती पहिल्या षटकामध्ये त्याला दुसऱ्या षटकामध्ये तितका मौका नाही मिळाला ज्या ठिकाणी तो चांगलं काम करू शकला असता. आणि म्हणूनच या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. क्रिकेटचा सिलेबस खूप कठीण आहे, वाटतं तितकं सोपं क्रिकेट नाहीये. पण आता पाहूया यानंतर पुढच्या 5 षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. 92चं लक्ष होतं त्यापैकी 24 झाल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 68 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 68 धावा. लखन बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्रायकर साईडला आहेत अभिजित. ऑन साईडला बैठक खेळलाय, ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर करत बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्पॅलेक्सी बारेशा पार. अभिजितच्या वतीनं अफलातून चौकार. अभिदादांचं आगमन झालेलं आहे. पूर्ण कमिटी मेंबर्सचं आपण कौतुक करूया. या स्पर्धेनिमित्त प्रत्येकाचं काम अचूक राहिलंय आणि प्रत्येक जण आपापल्या परिसरामध्ये स्पर्धा सुद्धा घेत आहेत जेणेकरून आणखीन जास्त क्रिकेटपटू घडतायत. ही हक्काची स्पर्धा करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीणची. यामध्ये सर्व क्रिकेटपटू आपल्या कामगिरीचा आढावा पूर्ण जगासमोर आणतायत. लखनचं स्वागत अभिजित चौकारानं केलंय. लेट कट पण आहेत क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला पोचतील बॉलवर. सिंगल होते कंप्लीट. घाई करण्याची इच्छा अभिजितची नाहीये. स्ट्राईक होते रोटेट आणि देवराजकडे जाते स्ट्राईक. देवराज हे सुद्धा आयकॉन प्लेअर म्हणून निवडले गेलेले आहेत प्रकाश रोटे स्पोर्ट्स या संघाकडून. आणि पाहूया एका बाजूला सागर जे #51 स्पोर्ट्स पाटणे संघाचे गोलंदाज. त्यांनी 4 धावा खर्च करताना 3 विकेट्स या अगोदरच्या षटकात मिळवल्यात. आणि आता पाहूया देवराज यांच्या वतीनं तसा खेळ पाहायला मिळेल का जशी अपेक्षा आपण सर्वांनी त्यांच्याकडून ठेवलेली आहे. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांपेक्षा चांगला खेळ द्यावा लागतो आणि पाहूया तो खेळ. देवराज आपल्या उंचीचा वापर करून फक्त बॉलला येऊ द्यायची वाट पाहिली. त्यानंतर शेवटच्या क्षणी लेट कट खेळायची होती पण फुटवर्क नाही जुळलं आणि फुटवर्क जुळलं नाही तर मग मनातला फटका मैदानात येत नाही. पण ताकद आहे, एलिव्हेशन आहे, उंची आहे आणि अंतर सुद्धा आहे. घ्यायची तर ब्लॉकबस्टर एंट्री घेतली देवराजने. लॉंग ऑफ क्लिअर षटकार. मॅन फ्रॉम ज्योतिबा आणि देवराजने आपली ताकद दाखवलेली आहे. मजबूत खांदे, मजबूत फोआर्म्स आणि त्यानंतर ताकद त्यांच्याकडे आहेच आणि त्या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधत सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे आहे टायमिंग. त्या टायमिंगच्या जोरावर हा षटकार त्यांनी वसूल केलेला आहे आणि धावसंख्या आता वेग पकडते पोहोचते 35 या आकड्यावर. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. जबरदस्त क्रिकेट या दोन्ही संघांच्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळते. हे षटक आतापर्यंत 11 धावांचं राहिले. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकातला पुढचा बॉल लो राहिलाय आणि काही कळण्याच्या अगोदरच फक्त बॅकलिपला खाली घ्यावं लागलं देवराजला. कारण अजूनही कुठला आडवा तिडवा किंवा वेडा वाकडा स्ट्रोक खेळून बाद होण्याची इच्छा तर देवराजची नाहीये. जास्तीत जास्त वेळ त्यांना खेळपट्टीवर व्यतीत करायचा आहे म्हणून संयम सुद्धा त्यांच्याकडे आहे. आता स्वतःला स्विच करून खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला. पण पाहूया नेमकं काय अपील केले, कसली अपील झाले. यष्टीची अपील आहे, स्टंपिंगची बोल्ड आहे का म्हणजे बेल्स हवा आहे तर बेल्स वाऱ्यामुळे पडले की बॉलच्या संपर्काने पडले. त्यासाठी आपण पुन्हा एकदा येऊया KDC लाईव्हच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. अक्षय कोळंबके सर त्याकडे पाहतायत आणि बॉलचा संपर्क स्टंपशी झालाय. फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया बिग स्क्रीनवर. येस, ट्रिमर. फक्त बेल्सशी संपर्क बॉलने केला ज्याला आपण क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रिमर म्हणतो आणि फलंदाज बाद झालेला आहे. 4था फलंदाज बाद होतोय. प्रकाश रोटे स्पोर्ट्स 35 लॉस ऑफ 4.
ओह, बिग अपसेट फॉर टीम प्रकाश रोटे स्पोर्ट्स, कारण देवराजचं खेळपट्टीवर थांबणं खूप महत्वाचं होतं. लखनने जरी 11 खर्च केलेले आहेत पण विकेट सुद्धा शेवटच्या बॉलवर मिळवले. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 35 झाले. आता पुढचे 24 बॉल्स आणि 24 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. आज एक्झिबिशन मॅच आहे राईट अभिदादा, एक्झिबिशन मॅच आहे आणि आम्ही काल अनाऊन्समेंट केले, जे पहिले 11 असतील त्यांनी पळत पळत जायचं. जो जो खेळपट्टीवर पहिला पोहोचेल त्याला पहिल्या क्रमांकाची फलंदाजी मिळेल. ओके, अभिदादांना आपण ती व्हिटो पॉवर देऊ शकतो. ते पहिले थांबतील आणि ते जज म्हणून पाहतील की कोण त्यांच्या क्रमाने पहिल्यांदा येत आहेत. आणि नाळे सरांनी सांगितलंय की मी फुटबॉलपटू आहे, दुसरा मीच येणार. मेजर साहेब कुठे आहेत? मेजर साहेब किती वेळ येतील? हा, म्हणजे कॅप्टनला अधिकार आपण देऊया. पण 2 टीमचे अभिदादा 2 कॅप्टन कोण आहेत मला सांगा. कॅप्टन कोण कोण आहेत? एक तर तुम्ही आहात. वा, सगळेच कॅप्टन आहेत. आम्ही उत्सुक आहोत आणि मला असं वाटते महाराष्ट्रात हे पहिल्यांदा होणार आहे की जो पहिला पोचेल त्याला पहिली संधी मिळेल. तर पाहूया ही व्हायरल गोष्ट आज नक्कीच बंटी चषकामध्ये आपण पाहणार आहोत. स्ट्रोक तर खेळलाय, कनेक्ट झालाय, क्षेत्ररक्षण चुकलंय, पण दुसरी धाव घेण्याची इच्छाच होत नाही, कारण या अगोदर 4 फलंदाज तितकं योगदान न देता परतले. त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत. प्रकाश रोटे स्पोर्ट्स या संघाच्या धावसंख्या 36 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 56 धावा. एक षटक फक्त व्यवस्थित खेळून काढायचं आहे प्रकाश रोटे स्पोर्ट्स या संघाला. सचिन स्ट्रायकर साईडला फ्रेश बॅटर आहेत. वेट अँड वॉच थांबून खेळलेत. बॉल कमी गतीचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. बाउन्सचा अंदाज घेऊन हुक करण्याचा प्रयत्न, पण बॉल रोटेट झालाय. लेग कटर चांगले आहेत गोलंदाजांकडे आणि प्रत्येक गोलंदाज आपल्यातली प्रतिभा स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी बेस्ट आहे. तर तो बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी अजित सुद्धा सज्ज झालेला आहे. मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट गेल्यानं दडपण तर आहेच शिंगणापूर संघावर. पुन्हा एकदा फुटवर्क नाही जुळलं. बॉल फ्लाय स्लिपला, थ्रो स्ट्रायकर साईडला आणि ही एक धाव असेल लेग बायची. एकदा वाढते धावसंख्या पोचते 37 या आकड्यावर. सिंगल डबल्स आवश्यक आहेत पण चौकार आणि षटकार मस्ट आहेत. जेव्हा आपण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय अशा वेळेला त्या चौकारांचा षटकारांचा शोध घेणं सुद्धा अनिवार्य होऊन बसतं. खरं तर कॅपेबिलिटी प्रत्येक फलंदाजाकडे आहे, पण जेव्हा तुमच्या संघाचे खंदे आणि सुरुवातीचे फलंदाज बाद होतात अशा वेळेला थोडंसं अडचणीत तुम्ही असताच. आणि आता आणखीन जास्त अडचण वाढलेली आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कॉडबियांच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. निम्मा संघ पॅव्हलिंग बॉक्स मध्ये आराम करेल. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर. थांबवलं अभिजितला, कारण अभिजित चांगल्या स्ट्राईक रेटने खेळला. 7 चेंडू 14. पण आता पाहूया तो थांबेल की परत येईल. आपण गोलंदाजाची शैली KDC लाईव्हवर धीम्या गतीनं पाहतोय. 15 डिग्रीचा अँगल आणि त्यानंतर काय तर गोलंदाजाला यश मिळते, म्हणजे फलंदाज बाद आहे. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते कुठलीच मुवमेंट नाही आहे आणि म्हणूनच त्यामुळे पंचांनी तपासला. पण काय बॉल हाताळलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं. विकेट कीपरच्या हातामध्ये शैली चांगली होती फलंदाजाची जागा बनवून खेळण्याची. अभिजित जो आवश्यक होता या डावामध्ये रन चेससाठी ते बाद होत आहेत आणि आता अजितच्या खात्यात विकेट जाते. धावसंख्या आहे 37. अभिजित 14 धावा करत होत आहेत बाद. थँक्यू. मेजर, आपल्या कोणावर भरोसा सर्वात जास्त आहे?
सर्वात जास्त भरोसा कोणावर आहे? एक नाव, फक्त एक नाव सांगायचं, एकच नाव हं? फक्त एक नाव सांगायचं मेजर. हा ना, एक नाव सांगा तुम्ही, तुम्हाला कोणावर सर्वात जास्त भरोसा आहे? एकच नाव सांगायचं. हा, तुमच्या टीम मध्ये एक्झिबिशन मॅच जी आहे, हा तुमच्या टीम मधला सर्वात भरवशाचा खेळाडू कोण? मला चेतन सर असं कुठून ऐकायला आलंय. चेतन सर का? चेतन चौगुले असं नाव आम्हाला ऐकायला आलंय. बरोबर आहे ना? चेतन चौगुले यांच्यावर सर्वात जास्त भरोसा मेजर यांना आहे. चला, लक्ष असेल आमचं सुद्धा. तर 37 झालेत, 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल विकाससाठी. धीम्या गतीचा बॉल. विकास यांना तितक्या लवकर नाही समजला. हाती आलेली संधी गमावलेली आहे. एक एक चान्स तुम्हाला आपल्या संघासाठी क्रिएट करावा लागेल. बघा पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल थोडा उशिराने आला, त्याचमुळे बॉडी लाईन अटॅक जो गोलंदाज अजितचा राहिला. फक्त एका धावेचं हे षटक आहे, 1 विकेट त्यांना मिळाले. शेवटचा बॉल. फुल टॉस वाया घालवलेला आहे. ड्राईव्ह तर केलंय अलॉंग द ग्राउंड, बॉल पोचेल वाईड ऑफ लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय आणि तो कॉल पूर्ण सुद्धा केला जातोय. तर षटकं संपतायत. 4 षटकां समाप्तीनं धावसंख्या 39, 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. 18 बॉल्स 53. खरं तर ही स्पर्धा का महत्वाची आहे? तुमच्यातल्या सुप्त गुणांना जगासमोर आणण्यासाठी, तुम्ही लोकप्रिय होण्यासाठी आयोजकांनी केलेली मेहनत आणि त्यानंतर त्यांचं समाधान की आपल्या वतीनं क्रिकेटपटू घडतायत. किती मोठ्या संख्येनं हे सर्व विद्यार्थी तुम्हाला स्टँडमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. DC नरके शाळेचे हे सर्व विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांना आपण ऑनस्क्रीन पाहतो. चला, सर्वांचे हात वर येऊ द्या. तुम्ही ऑनस्क्रीन आहात सगळेजण. येस, सगळेजण तुम्ही ऑनस्क्रीन आहात. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला जगासमोर यायचंय. मग तुम्ही खेळाडू असा किंवा तुम्ही प्रेक्षक असा, प्रत्येकाला जगासमोर यायचं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा या षटकांना पुन्हा एकदा तुमच्यावर कॅमेरा येईल आणि पुन्हा एकदा आपण मग सर्वांनी हात वर करायचे. ओके, या षटकानंतर धावसंख्या 40 झालेली आहे. 17 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे, पण मी तयार आहे. माझ्या संघाच्या विजयासाठी तोच अविर्भाव प्रत्येक फलंदाजाकडे असायला हवा. विकास तो प्रयत्न करतोय, पण विकासला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागतोय आणि चांगलंच यष्टीरक्षण पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे फॅन्टॅस्टिक विकेट किपिंग बाय अमोल भोजने. एकही बॉल त्यांच्या हातातून निसटत नाहीये. सागरच्या खात्यात या डावातला 4था विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. अडथळे वाढलेले आहेत. क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे आणि तुम्हाला एक एक अडथळा पार करत करत पुढे जावं लागतं. क्रिकेटचा खेळ काय इतका सोपा नाही आहे की काल रात्री स्वप्न बघितलं आणि आज तुम्ही ते स्वप्न पूर्ण केलं. मेहनत घ्यावी लागते. मैदानाच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला खेळावं लागतं. समालोचन करताना किंवा चर्चा करताना सोपं आहे की मी 50 मारेन, मी हॅट्रिक घेईन, मी मेडन टाकेन, पण मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे ती फक्त क्रिकेटपटूनच माहिती आहे. पण आता तुम्ही जर ते क्षेत्र निवडलेलं आहे तर तुम्हाला त्यामध्ये सराव करून पारंगत व्हावं लागेल. आता प्रगतीच गोलंदाजी सागर यांची पाहायला मिळते. पाहूया फायफर घेणारा गोलंदाज ठरतोय का पंटी पाटील चषकातला. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलाय, मिळवून नाहीये. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जात नाहीये. आता थोडा संयम बाळगलाय, पण संयम बाळगण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ आक्रमकता दाखवण्याची आहे. #51 स्पोर्ट्स पाटणे संघाकडून आतापर्यंत परफेक्ट बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. 92 धावा रोखण्यासाठी जशी गोलंदाजी अपेक्षित होती, आवश्यक होती, तीच गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने हाताळलेली आहे. शॉर्ट लेन ऑन साईडला खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. बॉलला थेट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पडवलाय. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. षटकार. ची गरज आहे. मी तयार आहे.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्यासाठी तीच भूमिका आता सचिनची पाहायला मिळते. आणि फक्त एक पाऊल टाकून नाही चालणार. जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या सर्व अडचणींचा सामना करत करत पुढे जायचं आहे. ते पाहूया आता यानंतर तसाच खेळ सचिनच्या वतीने पाहायला मिळेल का. पुढचा बॉल 14 चेंडू 45. पुन्हा एकदा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न पण नाही संपर्क तितका चांगला बनवू शकले आणि त्यामुळे येतोय हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त टेन्शन प्रकाश टोटे स्पोर्ट्स या संघावरचं वाढणार आहे. एक बॉल कमी झाला. 13 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. आता आस्किंग रन रेट खूप जास्त वाढलाय. तब्बल 22चा आस्किंग रन रेट झालेला आहे आणि त्या आस्किंग रन रेटला कमी करायचं असेल तर प्रत्येक बॉल सीमा रेषेच्या बाहेर कसा जाईल तोच प्रयत्न द्यावा लागेल. शेवटचा बॉल या षटकातला. बॅट स्विंग आहे. बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन गेले पण काय जबरदस्त स्पेल हाताळलेले आहे सागर यांनी, ज्यांनी 4 विकेट्स मिळवल्या गोलंदाजी करताना, 2 षटकं हाताळली आणि त्यामुळे आतापर्यंत या सामन्यातला सर्वोत्तम गोलंदाज ठरतोय सागर, ज्याने 2 षटकं हाताळताना 8 डॉट बॉल्स 12 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स मिळवल्या. तर हा स्टॅट्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतो केडीसी लाईव्हच्या आजच्या दिवसातला पहिल्या सामन्यातला गोलंदाजातला हा सुपरस्टार सागर. 2 षटकं 12 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये आवश्यकता आहे 45 धावांची. बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर अजित बागडी. मागचं षटक अजितने चांगलं हाताळलं होतं, इकॉनॉमिकल राहिले होते आणि पाहूया आता पुन्हा एकदा तीच भूमिका ते घेतील का. पूर्णपणे कंट्रोल, नियंत्रण, वचक, दरारा, दबदबा. #51 स्पोर्ट्स पार्टनर या संघाचा आतापर्यंत या पहिल्या सामन्यावर राहिलेला आहे. शरद स्ट्रायकर सेंडला फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. डीप स्क्वेअर लेगचा सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल कारण आता एका धावेवर थांबून नाही चालणार. जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करायचाच आहे. मिळतात या 2 धावा. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू 43 धावांची गरज आहे. परिस्थिती गंभीर असताना खंबीर भूमिका प्रत्येकाला घ्यायची आणि तीच खंबीर भूमिका फलंदाजांना घ्यायची. आतापर्यंत गोलंदाजांचं काम अचूक राहिलंय या सामन्यामध्ये. #51 स्पोर्ट्स पाटणे संघासाठी. पुढचा बॉल मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जास्त हालचाल करावी लागली नाही. धक्क्यांवर धक्के बसत्या शिंगणापूर संघाला. हा 7वा फलंदाज बाद. शरदचा खेळ संपला. थँक्यू. आपण अजितची बॉल ग्रिपिंग आणखीन जास्त स्लो मोशन मध्ये पाहूया कारण खूप जबरदस्त गोलंदाजी आणि बॉल ग्रिपिंग आहे. व्रिस्ट मोमेंट आहे. पुन्हा एकदा केडीसी लाईव्हवर की बॉल ते सोडताना पूर्णपणे व्रिस्ट मोमेंट आणि बोटांचा अचूक वापर करून बॉलला रोटेट करतायत. रिलीज पॉईंट थोडासा उशिरा आहे आणि त्याचमुळे फलंदाज थोडे संभ्रमात येतात स्ट्रोक खेळताना. आणि हा जरी फुल लेंथ बॉल होता तरी सुद्धा या फुल लेंथ बॉलवर तितका फायदा फलंदाजाला नाही उचलता आला. षटकार खेचायचाच होता कारण संधी चालून आली होती पण आता त्या संधीला व्यवस्थित वापरलं गेलं नाही. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झाले. प्रकाश टोटे स्पोर्ट्स शिंगणापूर संघाचे. अक्षय हे नवीन फलंदाज तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 43 धावा. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा आणि पाहूया त्यासाठी आता अक्षय तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. तुम्ही आपल्या संघासाठी काय करताय त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. शेवटी हा स्ट्रोक खेळलेला आहे. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करताना बॉलला थर्ड मॅन झोनमध्ये खेळलं. मिळते ती 1 धाव. एका धाव्याने काय प्रतिस्पर्धी संघाचं नुकसान नाही होणार. खूप चांगला लेग ब्रेक गोलंदाज अजित यांच्याकडे आहे. पेटेंट बॉल आहे त्यांचा, स्टॉक बॉल आहे आणि त्या स्टॉक बॉलवर ते खूप चांगलं काम करतायत. पुन्हा एकदा बॉलला वळवलाय. शफल झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन यांचा. आता अडचण वाढलेली आहे. आता कठीण या शब्दापासून हा सामना अशक्यपर्यंत पोहोचतोय. कठीण आणि अशक्य या 2 शब्दांमध्ये खूप फरक आहे. या अगोदर कठीण होता, आता या पुढच्या बॉल नंतर अशक्य होऊ शकेल कारण आता 7 चेंडू 7 षटकार खेचायचे, सलग 7 षटकार खेचायचे आहेत. 50 धावा झालेल्या आहेत. सचिन 7 वर खेळतात, अक्षय 1 वर खेळतात. 7 चेंडू 42 धावा. #51 स्पोर्ट्स पाटणे संघाकडून प्रत्येक गोलंदाज अभूतपूर्व कामगिरी करताना पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल या षटकातला. आता इतक्या आखूड टप्प्याचे बॉल मिळूनही जर तुम्ही पोझिशन न घेता खेळाल तर मग कसं चालेल. 6 चेंडू शेवटचे बाकी
आवश्यकता 42 धावांची. 6 चेंडू 42 धावा. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर. थँक्यू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. सर्वांना नक्कीच अभिमान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ताकदीने मारलाय पण वेळ निघून गेलेली आहे. हे स्ट्रोक अगोदर खेळायचे होते पण अजूनही आपल्या संघर्षाचा लढा चालू आहे. अक्षयच्या वतीने येतोय लॉंग ऑन क्लिअर करणारा चौकार. रिप्ले मध्ये पाहू. फुल एंड बॉल अपेक्षित होता खरं तर फलंदाजाला, कारण या प्रत्येक बॉलवर षटकार खेचायचा आहे. पण यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळा आणि त्यामुळे तितका कन्व्हिन्सिंगली हा स्ट्रोक खेळला नाही. यावेळेस फुल लेंथ बॉल होता, मिळवून नाही. बॉल मागे सरकतोय लॉंग ऑनला. सिंगल होतोय. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय कारण क्षेत्ररक्षण थोडं चुकलं होतं आणि बॉल गॅदर नाही झाला गोलंदाजाकडून. त्यामुळे मिळतात या 2 धावा. 2 वाढत्या धावसंख्या पोहोचत आहेत 56 वर. 4 चेंडू जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. चला पुढचे 2 संघ रेडी राहायचे. हा सामना संपल्या लगेचच मैदानात आपण घ्यायचंय. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा आणि एटी स्पोर्ट्स दोन्ही संघ रेडी राहा. बॉल अलॉंग द ग्राउंड खेळलाय. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. आता थोडीशी धावांसाठी धडपड फलंदाज करतायत जे खूप आवश्यक आहे. जरी आपण पराभवाच्या छायेत आहोत पण पराभवाचं अंतर किती कमी करता येईल त्यासाठी या दोन्ही फलंदाजांची धडपड आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहतोय. 58 झालेत. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर जिंकण्यासाठी अजूनही 34ची गरज. #51 स्पोर्ट्स पार्टनर संघाकडून आतापर्यंत गोलंदाज प्रत्येक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आता राहुल बॉलिंग ट्रॅकवर आहेत. बॉल हवेत. संधी आहे राहुलला विकेट मिळण्याची. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. चांगला प्रयत्न. धावता जेल होता राहिला. मिळतात या 2 धावा. 2 मिळत आहेत. धावसंख्या 60. 2 चेंडू जिंकण्यासाठी 32. अक्षय 11 धावांवर खेळत आहे. सचिनचा खेळ 7 धावांचा राहिलेला आहे. मोठ्या फरकानं #51 स्पोर्ट्स पाटणे संघ जिंकणार आहे असंच कुठेतरी आपल्याला ऑन स्क्रीन दिसतंय. राहुलचा पुढचा बॉल आउट द विकेट. फुल लेंथ होता. चांगलीच ऑन ड्राईव्ह. प्रेक्षक फक्त बनून राहिलेले आहेत क्षेत्ररक्षक आणि बॉल जातोय त्यांना हाय बाय करत लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकात आणखीन एक अफलातून स्ट्रोक षटकार. गरज आहे. अक्षय चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. जरी त्यांच्या फलंदाजीचा क्रमांक खालचा असला पण त्यांनी वरच्या दर्जाचा खेळ शेवटच्या टप्प्यावर दिलेला आहे. 1 चेंडू जिंकण्यासाठी 26. वेगवान एक्सप्रेस बॉल. नो चान्स फॉर बॅटर. डॉट बॉलने शेवट होतो या 7व्या षटकाचा. 25 धावांनी #51 स्पोर्ट्स पाटणे हा संघ जिंकलेला आहे. हार्ड लक टीम प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर. तर सामनावीर आहे 11 चेंडू 25 धावा आणि गोलंदाजी करताना 12 धावा खर्च करून 4 विकेट. सागर मेतके ठरतायत सामनावीर. चला सागर या आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावर. फलंदाजी करताना चांगला खेळ आणि तितकीच चांगली गोलंदाजी सागर मेतके ठरतायत या पहिल्या सामन्याचे सामनावीर. थँक्यू.